लागली आहे. काही स्नॅक्स बनव ना खायला. हो बनवते हा. नाचोस बनव. हो चालेल. बघितलंस तुम्ही, मुलांना अशा पद्धतीने छोटी मोठी भूक लागत असते आणि ते मागत असतात. तर आपल्याकडे छानपैकी असा काहीतरी नाश्त्याचा पदार्थ आणि काहीतरी छोटं मोठं थोडंफार असं घरात बनवलेलं असेल तर मुलांना देता येतं. म्हटलं चला आज काहीच नव्हतं तर म्हणून मग त्याच्यासाठी म्हटलं छानपैकी असे नाचोस वगैरे बनवूया आणि तेच बनवण्याची तयारी मी इथे सुरू केलेली आहे. तर आता वॅकेशन लागलं आहे मुलांना स्कूलमध्ये, तर आता ते दिवसभर असं काही ना काही थोडंफार मध्ये अधे त्यांना खायला लागणारच आहे. लहान असो किंवा मोठे सगळ्यांनाच हे पदार्थ आवडत असतात. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, मुलांना उन्हाळ्यात आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर म्हटलं खायला काही मागत असतात तर असं छान चटपटीत काहीतरी बनवूया. तर टोमॅटो होते छानपैकी, तर म्हटलं चला टोमॅटोपासून छान मस्त असे नाचोस बनवूया. तर तुमच्यासोबतही शेअर करूया. तर चला बघून घेऊया कसं बनवते मी ते. आणि अगदी हेल्दी आहे, गव्हाच्या पिठाचे आपण घरीच्या घरी बनवून घेणार आहोत. तर ते कसे बनवते तुमच्यासोबत शेअर. बघू शकताय इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत आणि गव्हाचं पीठ आपल्याला लागणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बाकीचं साहित्य अजून मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर छानपैकी असे लाल टोमॅटो घ्यायचे आहेत. हे मीडियम साईजचे घेतलेले आहेत. तर हे 6 ते 7 टोमॅटो मी इथे घेऊन घेतले आहे. याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे कट करून घेते आणि नंतर याची पेस्ट करून घेणार आहे. तर टोमॅटो इथे कट करून घेतलेले आहेत. आता टोमॅटो वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात. अगदी बारीक अशी छान पेस्ट करून घ्यायची. आता इथे गाळणी घेतलेली आहे. याच्यात आता ही टोमॅटोची पेस्ट आहे ना, ही गाळून घ्यायची. म्हणजे त्याच्यात जे बिया वगैरे असतील ना ते सगळं निघून जातं आणि छान अशी प्युरी भेटते आपल्याला. याच्यातला सगळा चोथा हा काढून टाकायचा आहे, म्हणजे बिया येणार नाही दाताखाली, इतकंही असतं. टोमॅटोचा ज्यूस इथे आपण गाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे ह्या ज्या टोमॅटोचा ज्यूस आहे ना त्याच्यामध्ये जितकं पीठ मावेल ना तितकं आपल्याला घ्यायचं आहे. तर आता 1 वाटी तर मी इथे ॲड करते. थोडं उरवून घेते कारण याच्यात आपल्याला इथे रवा टाकून घ्यायचा आहे. रवा घ्यायचा आहे, बारीक रवा घेतलेला आहे तो घ्यायचा. रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता. इथे 2 ते 3 चमचे मी इथे रवा ॲड करून घेते. याच्यात तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे. छान असं कडकडीत. पाच ते 6 चमचे तेलाचे मोहन टाकून घेतलं. थोडंसं गरम करून घेतलं होतं मी इथे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे 1 चमचा. थोडीशी ते हळद टाकून घ्यायची. तर आता याच्यातच हे छानपैकी डो बनवून घ्यायचा आहे. याच्यात अजून आपल्याला पीठ ॲड करावं लागेल. आता याचा छानपैकी मी इथे डो बनवून घेते. अजून इथे अर्धी वाटी पीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे. 1.5 वाटी पीठ आपल्याला इथे लागून गेलेलं आहे. आणि रवा घेतलेला आहे 7-8 चमचे इथे रवा लागलेला आहे. तर या पद्धतीने भिजला आहे. आणि तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता. म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तर अशा पद्धतीने इथे डो बनवून घेतला आहे. याला थोडंसं साईडला ठेवून देऊया 5-1 मिनटं. त्यात पीठ छानपैकी इथे चोळून घ्यायचं आहे.
पुन्हा एकदा आणि याचा छोटा गोळा घ्यायचा. आपल्याला जितका लाटायचा आहे तेवढा छोटा घ्यायचा आणि मोठी याची चपाती लाटून घ्यायची. जास्त जाड पण नाही ठेवायची आणि एकदम पातळ पण नाही ठेवायची, मीडियम अशी लाटून घ्यायची. तर हे बघा लाटून घेतलेली आहे, अशी मीडियम थिक आहे. हे बघा जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही. त्याला कट करून घ्यायचंय. आधी आता मी हे बघा हा जो काट्याचा चमचा घेतलाय ना फ्रॉक, त्याला असे होल करून घ्यायचे. आधीच करून घेते, नंतर कसं मग ते करता जमत नाही व्यवस्थित. तर अशा पद्धतीने याच्यावर सगळीकडे असे करून घ्यायचे, जेणेकरून ते फुलणार नाही त्याच्यासाठी. आता इथे कट देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता मी हे जरा असं ठेवते म्हणजे आपल्याला कट करता येईल. तर हे बघ कोणत्याही शेप मध्ये तुम्ही कट करू शकता. असे छानपैकी कट होतात. असेच मी सगळे करून घेते कट. आता इथे हे सगळे लाटून घेतलेले आहेत आणि इथे घेऊन घेतलेले आहेत आणि इथे कढई ठेवली गॅसवर. तेल गरम करून घेतलेलं आहे. हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आधी, नंतर थोडं स्लो करून घेतलेलं आहे आणि आता स्लो फ्लेमवरच आपल्याला हे छानपैकी असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत. मस्त असे क्रिस्पी तळून घ्यायचे. आधी तेल गरम करून घ्यायचं, नंतर थोडं स्लो फ्लेमवर छानपैकी मस्त मंद आचेवर त्याला छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे. आता हे वर आलेले आहेत तर याला पलटून घ्यायचं. मध्ये मध्ये अगदी थोडंसं असं पलटत राहायचं, हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून दोघी बाजूनी छानपैकी असे क्रिस्पी होतील ते. तर हे बघा छान असे तळून झाले. छान त्याला कलर पण आलेला आहे आणि आवाजही येतोय. असं आपण जेव्हा हलवतो ना तेव्हा छानपैकी असा कुरकुरीत आवाज येतो. तर आता हे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. याचं तेल निथळून घ्यायचं पूर्ण. तर हे बघा असे तळून घेतलेले आहेत. आता दुसरी बॅच पण तळून घेते मी. छान असे एक एक सोडून घ्यायचं आहे, म्हणजे चिपकायला नको ते तेलामध्ये. तर आता ही दुसरी बॅच सुद्धा तळण्यात आलेली आहे. हे बघा छान असा कलर आलेला आहे. अगदी थोडंसं याला होऊ देऊ आपण. सुद्धा तळून झाले. याला सुद्धा काढून घ्यायचं ताटामध्ये. तर हे असे तळून झालेले आहेत. आता दुसरे सुद्धा सगळे मी अशाच पद्धतीने तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं. बघा सगळे इथे तळून झालेले आहेत आणि मी इथे वाटक्यात काढून घेते. आता इथे पेरी पेरी मसाला घेतलेला आहे. मार्केटमध्ये इझिली याचं पाऊच भेटून जातं. जसं आपलं मॅगीचं पाऊच असतं त्या पद्धतीने पॅकेट भेटतात. तर पेरी पेरी मसाला हा खूप टेस्टी लागतो. तर अशा स्नॅक्स बनवले ना त्याच्यावर टाकायचा तर चटपटीत असं छान लागतो. तर हा गरम गरम आहेत ना, तळून आपण आत्ताच काढलेले आहेत. तर अशा पद्धतीने इथे टाकून घ्यायचं आहे. छान सगळ्या याच्यावर मिक्स झाला पाहिजे म्हणून असं हलवून घेते मी इथे. आपले नाचोस इथे तयार झालेले आहेत. हे बघा मस्त असे
क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा, अगदी छान असे पातळ लाटून घ्यायचे म्हणजे छान असे क्रिस्पी होतात. आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे. थोडासा तुम्हाला कलरमध्ये थोडा नॉर्मल डिफरन्स दिसू शकतो, पण अगदी हेल्दी आहे आणि मस्त आहे. आणि मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी खायला हवंच असतं, तर असं छोट्या छोट्या वस्तू तुम्ही जर बनवून ठेवलं तर ते इझी पडतं. तर चला, आणि हेल्दी असतं बाजारातून आणण्यापेक्षा. तर मस्त आपले नाचोस इथे तयार झालेले आहेत. हे बघा, मस्त असा कुरकुरीत आवाज येतोय. अगदी मस्त आपले नाचोस इथे तयार झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने घरच्या घरी छानपैकी आपण असे छोटे छोटे नाश्त्याचे प्रकार आपण बनवू शकतो मुलांसाठी. तर छानपैकी अशीच छोट्या मोठ्या भुकेसाठी छानपैकी असा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या किचनमध्ये नक्की एकदा ट्राय करा. आणि तुमच्याकडे अजून काही नवीन रेसिपी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही घरच्या घरी मुलांसाठी स्नॅक्स म्हणून म्हणजे छोट्या मोठ्या भुकेसाठी काय नाश्ता बनवून ठेवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये